आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 29। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये जावं लागेल। त्यानंतर आपल्याला यामध्ये पहिलं नॉलेज चेक दिलेला आहे, तर यामध्ये एक नॉलेज चेक आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा। त्यानंतर इथून आपल्याला स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथे स्टार्ट झालेलं आहे। यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, डॅडाचे एका शैक्षणिक वर्षात घडणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे वेळापत्रक असते म्हणत आहे, तर त्याला आपण अकॅडमिक कॅलेंडर म्हटलं जाते। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकेल असे ऍप्लिकेशन असल्याचे दर्शवते म्हणत आहे, तर याचं उत्तर MS एक्सेल आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये एक विशिष्ट टेक्स्टचा सेट अलाइन करू इच्छिता, मेनू बारच्या कुठल्या टॅब खाली तुम्हाला अलाइनमेंट पर्याय आढळू शकेल म्हणत आहे, तर ते आपल्याला होम टॅब मध्ये असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। तुम्ही डॅशडॅश वापरून अकॅडमिक कॅलेंडर तयार करू शकता म्हणत आहे, तर कशाचा वापर करून आपण अकॅडमिक कॅलेंडर तयार करू शकतो बघा, तर ऑफिस 2019 आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील एखाद्या सेलचा कलर बदलण्यासाठी मेनू बार मध्ये डॅशडॅश टॅब कडे जा आणि फिल कलर पर्याय ऑप्शन निवडायचा आहे, तर याचं उत्तर आपलं होम टॅब आहे। होम टॅबवर क्लिक करा। त्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपलं पहिलं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे आणि इथून स्टार्ट करा। त्यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे, तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे। यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, वर्कशीटच्या दर्शकासाठी मजकूर वाचनीय असणे आवश्यक आहे, म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून इंटर स्कूल स्पोर्ट्स मीट ला आपल्याला 14 करा म्हणत आहे, तर त्या शब्दाला इथे सिलेक्शन ऑलरेडी होऊनच आहे। त्यानंतर इथे साईज मध्ये जा। साईज मध्ये गेल्यानंतर याच्यातून आपल्याला 14 साईज सांगितलेला आहे, तर इथून 14 वर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च बार भागात अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे, तर टेम्पलेट शोधण्यासाठी आपल्याला इथे सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेटवर इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला सर्च झालेला आहे अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज, तर याच्यावर क्लिक करा। त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे सिम्युलेशनचे प्रश्न। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा, तर इथे आपला स्कोर पूर्ण आलेला आहे। सिम्युलेशन झाल्यानंतर बघा आपल्याला त्यानंतर सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये सेल्फ लर्निंगचे 5 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे। अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय म्हणत आहे, तर अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय असते बघा, एक डॉक्युमेंट जे शैक्षणिक वर्षात रूपरेषा दर्शवते, ज्यामध्ये मुख्य तारखांचा समावेश आहे, जसे की सेमिस्टर सुरुवात आणि समाप्ती, सुट्टी आणि परीक्षाचा कालावधी, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणती इमेज अकॅडमिक कॅलेंडर दर्शवते म्हणत आहे, तर खालीलपैकी कोणती इमेज अकॅडमिक कॅलेंडर दर्शवते, तर याचं उत्तर पहिलेच असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। MS ऑफिस 365 मधील एक्सेल फाईलचे नाव बदलण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य सेट ओळखा म्हणत आहे, तर योग्य स्टेप्स कोणतं असणार आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे। क्लिक ऑन द नेम ऑफ द फाईल ॲट द टॉप, एंटर अ न्यू नेम, प्रेस द एंटर की, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। तुम्हाला मित्राला MS एक्सेल मध्ये सेलमध्ये रंग कसा भरायचा हे जाणून घ्यायचे आहे, खालील इमेजेस मधून योग्य फिल कलर पर्याय ओळखण्यात त्याला मदत करा म्हणत आहे, तर फिल कलर आपल्याला कुठून भरू शकतो बघा आपण, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। त्यानंतर इथून नेक्स्ट करायचं आहे। तुम्हाला तुमच्या डिव्हाइसेस वरून तुमच्या एक्सेल शीट मध्ये एक पिक्चर टाकायचे आहे, खालील इमेज मधून असे करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे, तर खालीलपैकी कोणतं ऑप्शन त्यामध्ये उत्तर असणार आहे, तर याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन नंबर 3 धिस डिव्हाइस, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे, तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवण्यात झालेला आहे आणि ते स्कोर्स डिटेल्सवर क्लिक करून आपण आपला स्कोर्स इथे पाहू शकतो, पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। त्यानंतर बघा याच्यामध्ये गाइडेड ड्युटीवर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा।
डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये रो नंबर 4 कॉपी करा आणि होम टॅब कॉपी पेस्टचा वापर करून ती रो नंबर 1 रो नंबर 20 मध्ये पेस्ट करा म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे, रो नंबर 4 ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथून कॉपी करायचं आहे आणि रो नंबर 20 मध्ये पेस्ट करायचा आहे. तर रो नंबर 20 मध्ये जायचं आहे, स्क्रोल डाऊन करा. रो नंबरला 20 ला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे आणि इथून त्याला पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या वर्कबुक मध्ये B2 ते F2 सेल सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून सेलला मर्ज करा म्हणत आहे. तर B2 पासून तर F2 पर्यंत सिलेक्शन करा आणि ते मर्ज अँड सेंटरचा इथे ऑप्शन दिलेला आहे, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप शेपचा वापर करून सेल E2 मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर E2 मध्ये इथे क्लिक करा, इन्सर्ट मध्ये जा, शेप मध्ये जायचं आहे आणि रेक्टँगल नावाचा याच्यातून शेप आपल्याला घ्यायचा आहे आणि ड्रॅग करून तो अशा प्रकारे इथं काढा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीन कलरचा रेक्टँगल शेप सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब सेल स्टाईल ग्रुप शेप फिलचा कलर वापर करून आपल्याला शेप फिल कलर ऑरेंज SN2 लाइटर 40% मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर ग्रीन कलरचा जो शेप आहे त्याला सिलेक्शन केलं मी. त्यानंतर फॉर्मॅट मध्ये जायचं आहे, शेप फिल मध्ये जा, शेप फिल मध्ये गेल्यानंतर आपल्याला ऑरेंज SN2 लाइटर 40% म्हटलेलं आहे. तर याच्यातून आपल्याला इथे दिलेला आहे बघा, ऑरेंज SN2 म्हटलेलं आहे, तर व्यवस्थित चेक करा. या ठिकाणी तो कलर दिलेला आहे, इथून तो कलर घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि शेवटचा प्रश्न बघा. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये सेल C2 सप्टेंबर सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ती मिडल अलाइन करा म्हणत आहे. तर सप्टेंबरला सिलेक्शन करा आणि ते मिडल अलाइनमेंट इथं दिलेलं आहे, तर इथून आपल्याला त्याला मिडल वर घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. तर पूर्ण सोडवणं झाल्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, व्हिडिओ एडिट करताना इतरांना त्रास न देता अगदी स्पष्ट ध्वनी ऐकायचा आहे, तर कोणते उपकरण वापरायला म्हणत आहे? तर याचं उत्तर हेडफोन्स असणार आहे. बँकेत ग्राहक माऊस न वापरता स्क्रीनला स्पर्श करून काम करतात, याला काय म्हणतात म्हणतात? याला काय म्हटलं जाते? तर टच स्क्रीन म्हटलं जाते. संगणकावरील चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी पेन सारख्या उपकरणाने खास पॅडवर चित्र काढतो, तर कोणते उपकरण आहे म्हणत आहे? तर कोणते उपकरण आहे बघा, तर ग्राफिक टॅबलेट आहे. व्हिडिओ गेम्स मध्ये तुम्ही एका काठी सारख्या उपकरणाने पात्र विविध दिशांना हलवता, हे उपकरण काय म्हणतात म्हणत आहे याला? तर याला जॉयस्टिक म्हटले जाते. एका विद्यार्थ्याने कीबोर्ड खालील सपाट पृष्ठभागावर बोट फिरवून सादरीकरण नियंत्रित केले, तर कोणते उपकरण वापरले आहे म्हणत आहे? तर त्याचं उत्तर टचपॅड आहे. घरी गृहपाठ करताना तुम्ही दस्तऐवज स्क्रोल करण्यासाठी संपूर्ण उपकरण हलवण्याऐवजी वरच्या बाजूला असलेल्या छोट्या बॉलचा वापर करता, याला काय म्हणतात म्हणत आहेत? याला काय म्हटलं जाते? तर याचं उत्तर ट्रॅक बॉल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमचा मित्र एक सपाट उपकरण वापरून रेखाटन डिजिटल प्रत तयार करते, तर हे उपकरण कोणते आहे म्हणत आहे? तर हे उपकरण आपलं स्कॅनर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. ऑनलाईन वर्गात तुम्हाला शिक्षकांचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसतो, हा व्हिडिओ कोणते उपकरण दाखवते म्हणत आहे? तर याचं उत्तर वेबकॅम आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही संगणकाला जोडलेल्या छोट्या उपकरणात बोलता आणि ते तुमचा आवाज रेकॉर्ड करते, हे काय दर्शवते म्हणत आहे? तर हे काय दर्शवते बघा, तर हे मायक्रोफोन दाखवते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमच्या शाळेत हजेरीसाठी QR कोड स्कॅन वापर करण्याचे उपकरण वापरले जाते, हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे म्हणत आहे? तर हे बारकोड किंवा QR कोड स्कॅनर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा.
येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 29 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.